विशाल पाटील काँग्रेस नेत्यांच्या समजुतीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। अर्ज मागे घेतल्यास संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील यांच्यामध्ये होणार लढत। फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचा कट होता, तर शेलार महाजन दरेकरांना अटक करण्याचे षडयंत्र। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। जाहीरनामा शहरी नक्षलवाद विचारसरणीला बळ देणारा। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींची टीका। मोदी देशात द्वेषाची बीजे पेरत असल्याचा काँग्रेसचा पलटवार। कोणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा असतो का? मोदींचं वक्तव्य निवडणूक आयोगाला दिसत नाही का? पंतप्रधान मोदींना पराभवाची भीती। मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला राऊतांकडून प्रत्युत्तर। सांगलीत विशाल पाटलांवर माघारीसाठी काँग्रेसचा दबाव। सांगलीतील लढतीचा आज होणार चित्र स्पष्ट। मनधरणी करण्यात काँग्रेसला यश येणार का, याकडे लक्ष। हिंदुत्व सोडलेल्यांनी जय भवानी शब्दाचा वापर करणं चुकीचं। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। निवडणूक आयोग भाजपची शाखा झाले। नमो नमो चालतं पण जय भवानी चालत नाही। निवडणूक आयोगाच्या नोटिसीवर राऊतांचा हल्लाबोल। महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम। नाशिक ठाणे लोकसभेबाबत पेच कायम। दक्षिण मुंबईत भाजपकडून नव्या उमेदवाराची चाचपणी। पुण्याचे महायुतीचे दोन्ही उमेदवार गुरुवारी अर्ज भरणार। मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव शक्ती प्रदर्शन करत भरणार एकत्रित अर्ज। राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं लोकार्पण होणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची नोटीस। आचारसंहिता भंगाच्या केल्याचा ठपका ठेवत सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।